नमस्कार। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने अख्खा महाराष्ट्र जल्लोष साजरी करतो आहे, मात्र दुसरीकडे बीडमध्ये अघोरी कृत्य रस्त्याच्या मधोमध आढळून आल्याने धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे। गेल्या काही दिवसात महाराष्ट्र सरकारने हिंदी भाषा शाळेमध्ये सक्तीची करणार असल्याचा जी.आर. काढण्यात आला होता, मात्र त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं। या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणार होते, परंतु त्याआधीच हिंदी भाषेचा जी.आर. महाराष्ट्र सरकारने रद्द केला। त्याच्यामुळे त्याच्या विरोधातील मोर्चासुद्धा रद्द करण्यात आला। महाराष्ट्रात एकीकडे हे चालू असताना बीड जिल्ह्यामध्ये काही वेगळंच पाहायला मिळत आहे। परळी शहरात सप्तशृंगी देवीची स्थापना करण्यात आली होती। त्यानिमित्ताने टॉवर ते गणेशपार भागात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी रस्त्याच्या मधोमध हळदी कुंकू, नागवेलीची पाने, कोंबड व लिंबू ह्या गोष्टी दिसून आल्या। हा सर्व अघोरी प्रकार असून अंधश्रद्धा पसरवण्याचा हा प्रकार आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या समोरच हा प्रकार घडला आहे। त्यानुसार परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार दिली आहे। दीपक देशमुख हे धनंजय मुंडेंचे जवळचे असलेले कार्यकर्ते समजले जातात।